नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांचा हप्ता बंद होणार नसल्याचं म्हटलं. तर मित्रांनो, अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पाटील चिखलीकर आल्यापासून 3000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मुखेड येथील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नावप्रस्ताव असल्याची माहिती दिली. सरकारी बँकेशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणार 1500 रुपये बँकांकडे जमा होतील असं अजित पवार म्हणाले. तर बघूया अजित पवार काय म्हणाले. तर या व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. तर अजित पवार काय म्हणाले बघा. अजित पवार इथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला त्यात बसतात त्यांना योजना बंद करणार नाही. या योजनेतून लाडक्या बहिणींनी मदत होते. आम्ही एक प्रस्ताव समोर आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेला आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी बोलणार आहे असं अजित पवार म्हणाले. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. आमचे 1500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याऐवजी भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे. हप्ता लाडकी बहीणमधून हप्ता जाईल. 40,000 रुपयांचं भांडवल मिळालं तर बहीण काहीतरी व्यवसाय करू शकेल. त्यांच्यातून तिचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा असं अजित पवार म्हणाले. मी माझ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे ती योजना कशी आहे. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे. त्यांचा आपण फायदा घेतला पाहिजे. तर मित्रांनो, या कर्जाबद्दल बोलूया. कर्जाबद्दल अजित पवारांची माहिती अशी. अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. मी जिल्ह्यातील बँकांसोबत संवाद साधणार आहे. काही सरकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना 40,000 पर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असेही ते म्हणाले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला पण तुमचे भविष्य बघायचे असेल तर तुमच्या राशीनुसार तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते बघा. तुमच्या राशीनुसार सर्व व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.